युद्धजन्य परिस्थितीवर भारतभर गॅसची टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा या संदर्भात आपण पुण्याला बघितलं, नागपूरला किंवा जळगावला लांबच लांब रांगा ह्या गॅस ग्राहकांच्या आपल्याला दिसून येत आहे। मुक्ताईनगर येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीवर मी आज भेट दिली आणि या ठिकाणी पाहिली परिस्थिती, तर गर्दी मला काही एवढ्या प्रमाणात वाटली नाही। विशेष म्हणजे आपण सभोवताली मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी की किती प्रमाणात नेमकीच एक गाडी खाली झालेली आहे आणि या ठिकाणची मागणी आणि पुरवठा या दोघांमध्ये आज तरी तफावत भासत नाही आहे, म्हणजेच की मुक्ताईनगरकरांना गॅसच टंचाई भासत नाही आहे। आपल्याकडे काही गॅस टंचाई भासते आहे का? आता तुम्ही गॅस ठिकाणी कर्मचारी आहे, काम करताय, तुम्हाला जाणवते का काही टंचाई आपल्या गावात? नाही, टंचाई नाही आहे। म्हणजे मुक्ताईनगर शहरात तुम्ही वाटप करताय का? हो, किती गॅस वाटप करताय, किती गाड्या फिरताय? आता गाड्या आपल्या 10 गाड्या फिरतात। बरं, आणि खेडेगावामध्ये या सभोवताली हो हो, तिकडे फिरतो आता गाड्या। किती गाड्या जात आहे? तिकडे पुरा साईड दोन गाड्या। टोटल 7 गेट जात आहे, मुख्यनगर 2 गाड्या फिरतात। बरं, म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारची गॅस टंचाई नाही। टंचाई नाही। माल उपलब्ध आपल्याकडे। तुम्ही आता हे मुक्ताईनगर शहराचं झालं, पण खेडेगावात गेल्यानंतर काय परिस्थिती असते तुम्ही गाडी घेऊन गेल्यावर? आता लोक सगळे गाडीपाशी येतात सर्व, कोदळ बी करतात लोक। आता काय म्हणजे मागणी वाढली बा सोप्या भाषेत। सर्व घेरावा लागतं आमच्याकडे। बरं बरं, ठीक आहे। म्हणजे मागणी वाढली त्यामुळे लोकांचा घेराव पडतो, आम्हाला गॅस द्या अशी मागणी हा करतात। आपल्यासोबत आहेत महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या संचालिका संगीताताई बोरे। यांना विचारूया की मुक्ताईनगर शहरामध्ये काही म्हणजे या ठिकाणी तुमच्या एजन्सीला काही टंचाई भासते आहे का गॅसच्या संदर्भात? नाही, काहीच भाचत नाहीये। म्हणजे आपल्याला आतापर्यंत यापूर्वी ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यापूर्वी किती मागणी होती आणि आता सिलेंडरची मागणी किती वाढली आहे? आधी कमी होती, आता आपली रोजची 800 ते 900च्या दरम्यानमध्ये बुकिंग होत आहे आणि OTP मुळे कस्टमरला OTP देण्याला अडथळे येत आहे। म्हणजे OTP मुळे लेंदी प्रोसेस झालेली आहे। मात्र आपल्याकडे टंचाई नाही, नाही। परिपूर्ण गॅस आपल्याला उपलब्ध होत आहे। हो आपल्या मागणीनुसार जिल्ह्यावरून तुम्हाला पुरवठा होतो आहे। हो, ठीक आहे। आणि आता जी तुम्ही OTP नुसारच गॅस सिलेंडर देत आहेत की असे विदाऊट OTP? नुसारच देते। तुम्ही गॅस एजन्सीचे ग्राहक आहेत, काय नाव आपलं? माझं नाव प्रमोद ज्ञानदेव दुट्टे। बरं, आपल्याला गॅस रेग्युलर मिळतोय का या ठिकाणाहून? हो, मी बुकिंग केलेली होती, आता लगेच मिळाला मला गॅस। बरं, काही अडचण तुम्हाला वितरणासाठी? कुठलीही अडचण नाही सर, एकदम चांगल्या प्रकारे सेवा इथं देणं चालू आहे। म्हणजे बुकिंग आपण केल्यानंतर आपल्याला गॅस मिळतोय? हो हो, म्हणजे आजच्या क्षणाला महालक्ष्मी गॅस एजन्सीवर आपल्याला काही अडचण नाही? नाही। म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची टंचाई आहे भारतभर असं म्हटलं जात आहे, पण आपल्या मुक्ताईनगरला आहे का? तुमचं ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगाल? सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की कुठल्याही ग्राहकांना इथं अडचण नाही आहे। गॅस सिलेंडर भरपूर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक ग्राहक इथून समाधानी होऊन जात आहे। धन्यवाद। मुक्ताईनगर येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीवर मी आज भेट दिली आणि या ठिकाणी पाहिली परिस्थिती, तर गर्दी मला काही एवढ्या प्रमाणात वाटली नाही। विशेष म्हणजे आपण सभोवताली मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी की किती प्रमाणात नेमकीच एक गाडी खाली झालेली आहे आणि या ठिकाणची मागणी आणि पुरवठा या दोघांमध्ये आज तरी तफावत भासत नाही आहे, म्हणजेच की मुक्ताईनगरकरांना गॅसच टंचाई भासत नाही आहे असं मला स्पष्टपणे सांगायला कमीपणा वाटत नाही। विशेष म्हणजे या ठिकाणी अडचण एक मला ज्या वेळेला आता आपण यांच्याशी संचालिका आणि त्यांच्याशी बोललो त्यावेळेला एक गोष्ट जाणवली की जे OTP आहे, OTP मुळे थोडंफार प्रमाणात लेंग्दी प्रोसिजर होत असेल, मात्र गॅस या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध होत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। धन्यवाद। वाडेकर इन्फो न्यूजला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।